पुण्यामधून गुंड घायवळवरून चंद्रकांत पाटलांवरती आपण आरोप केलेले नाहीत, मात्र त्यांच्या मतदारसंघात काय चाललंय याकडे त्यांनी लक्ष द्यायला हवं, असं शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी सुनावलंय। मी महायुतीत असल्याचा मला विसर पडलेला नाही, असं प्रत्युत्तर देखील त्यांनी अजित पवारांना दिलंय। काल अजित पवारांनी धंगेकरांच्या वक्तव्यावरून टोला लगावलेला होता आणि त्याला आता धंगेकरांनी प्रत्युत्तर दिलंय। जी आमदार रवींद्र धंगेकर सध्या आपल्या सोबत आहेत। धंगेकरजी, अजित पवारांनी काल असं बोलताना सांगितलं की धंगेकरांना विसर पडलाय की ते महायुतीत आहेत। एकनाथ शिंदेंनी त्यांना सांगावं। तुम्हाला काही एकनाथ शिंदेंचा फोन आलाय, काय समज तुम्हाला दिलेली आहे, काही सांगण्यात आलेलं आहे? कारण तुम्ही जरा थोडंसं बोलण्यात कमी पडताय सध्या। नाही ना, अजिबात बोलायला कमी पडत नाही। एकनाथ शिंदे साहेब आता दुपारी येणारी आमची मीटिंग आहे। मीटिंग झाल्यानंतर आम्ही त्यांना पुण्याच्या विषयावर की पुण्यात चाललेली गुन्हेगारी ह्याच्यावर मीच त्यांच्याशी चर्चा करणार आहे। आणि जे गुन्हेगार पुढाऱ्यांच्या नेत्यांच्या आजूबाजूला वावर असल्यामुळं सर्वसामान्य माणूस ह्याच्यामध्ये भरडला जातो, तो त्याच्यावर अन्याय झाला तर तो पोलीस चौकीपर्यंत पोहोचत नाही, तर ह्याचा बंदोबस्त करण्यासाठी तुम्ही एक पाऊल पुढं उचललं पाहिजे। हे माझं मत सगळ्यांसाठीच आहे। आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी याच्यावर लक्ष घातलं पाहिजे, एक ॲक्शन प्लॅन केला पाहिजे आणि जेणेकरून पुण्यातली गुन्हेगारी संपली पाहिजे। सातत्याने चंद्रकांत पाटील असतील किंवा इतर नेते आहेत भाजपचे, विचारतो की तुम्ही ॲक्शन प्लॅन घ्या। मी काय त्यांचा माझा दुश्मन नाही, बांधायला बांध नाही। निलेश गायवळ काय माझ्यापर्यंत कधी भविष्यात येईल असं मला वाटत नाही, पण पुणेकरांचा प्रश्न आणि पुणेकरांचा प्रश्न दादांनाच विचारावा लागेल, कारण ते मंत्री आहेत आणि त्या भागामध्ये 10 वर्ष ते आमदार आहेत। आपण उभा राहिलेल्या केळवाडीच्या गाड्यावाल्याला विचारणार की पुण्याची गुन्हेगारी कमी कर, पानटपरीवाल्याला विचारणार, ते पुढारी आहेत, नेते आहेत आणि आपले नेते असल्यामुळे आपण त्यांनाच जाब विचारणार, आपण दुसरं कोणाला विचारणार नाही। धंगेकरांना काय वाटतं चंद्रकांत दादा पाटलांनी काय करावं? ह्याच्यामध्ये दादांनी स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे। आपल्या आजूबाजूला असलेल्या गुन्हेगार प्रवृत्तीची लोक आणि जे गुन्हेगारांबद्दल असलेले संबंध ही लोक बाजूला करून पुणे शहराला भयमुक्त पुणे द्यावा अशी आम्हाला माझी त्यांच्याकडे विनंती। अर्थात फोन येऊन गेलाय आणि आज त्याच्यानंतर एकनाथ शिंदे पुण्यात आल्यानंतर तुम्ही भेट घेणार आहात? नाही ना, मला फोन नाही आला, मी कधी आत बाहेर करत नाही, मला फोन नाही आला, पण मी भेटणार आहे। ते आज एकनाथ शिंदेंना देखील भेटणार आहेत। या संपूर्ण गुन्हेगारीबद्दल, वाढत्या गुन्हेगारीबद्दल देखील ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सांगणार आहेत आणि त्यांनी देखील काही कठोर पावलं उचलावी अशी देखील ते या ठिकाणी विनंती करणार आहेत। कॅमेरामॅन राजेश बिडकर मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। तर काल अजित पवार नेमकं काय म्हणाले होते तेही पाहूयात।